नमस्कार, मी प्रशांत ॲडव्हर्टायझिंग तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी खास करून लग्नपत्रिकेनिमित्त वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। त्यात तुम्हाला सगळं समजून सांगणार आहे, तर व्हिडिओला तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचं आहे। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्हाला आपल्या फोटोशॉपमध्ये यायचं आहे। बघा, या प्रकारची आपली जी फाईल असणार आहे। मी तुम्हाला सर्वात आधी इमेजची जी साईज आहे ती या ठिकाणी सांगतो। 1280 आणि 720 जसे आपली स्क्रीनची साईज असते, यूट्यूबला जे व्हिडिओ अपलोड करतो त्या प्रकारची साईज असते। रिझोल्यूशन तुम्ही तुमच्या मनाने इथं घेऊ शकता, ठीक आहे। तर ही जी फाईल आहे मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे, तर व्हिडिओला तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचं आहे। जे काही मटेरियल्स वगैरे दिलेत ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे, आणि ही जी PhD फाईल आहे ही सुद्धा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे। याचे PNG वगैरे सुद्धा जे काही असेल ते पण मी एक झिप फाईल बनवून मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ॲड करेल, ठीक आहे। तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, कंट्रोल न्यू करून बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आणि त्याला एक सॉफ्ट लाईट या प्रकारे असं एक कलर द्यायचा आहे, ठीक आहे। जो मी इथे एक पिंक कलरमध्ये इथे ॲड केलेला आहे, ठीक आहे। कलर दिल्यानंतर त्यावरती तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ पेस्ट करायचा आहे। व्हिडिओची एक स्क्रीनशॉट काढून त्या याप्रमाणे तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। इथं तो सर्वात आधी नॉर्मल होता, त्याची ऑपेसिटी जी आहे ती जास्त होती। तर हा जो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर भेटून जाईल, खूप सारे जणांकडे हा व्हिडिओ आहे। हा जो व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी दिलेला आहे, तरी पण यूट्यूबला सुद्धा अवेलेबल आहे, ठीक आहे। तर याला तुम्हाला इथे ओव्हरले करायचं आहे आणि याची जी ऑपेसिटी तुम्हाला इथं मायनस ठेवायची, ठीक आहे। आणि याला इथे आपण लॉक करतो। आता या प्रकारे आपण इथे ग्रुप केलेले आहे, जसे की तुम्ही पाहता इथे फर्स्ट आणि नवरा मुलीचे नाव दिलेले, इथे मी साखरपुडा वगैरे जे काही आहे त्याला मी वेगवेगळ्या लेयर्समध्ये ग्रुप केलेले, ठीक आहे। आता फर्स्ट ती लेयर आपण इथे ओपन करतोय, ग्रुप ओपन करतोय। या प्रकारे बघा, गणपतीचा फोटो, त्यामध्ये शेप्स वगैरे ॲड केलेले आहेत, आणि हे टेक्स्ट वगैरे श्रीलिपी, इन्फिनिटी फॉन्ट जे काय आहे ते सर्व जे आहे क्रिएट केलेले, ठीक आहे। तर इथे मी तुम्हाला एक एक लेअर ओपन करून दाखवतो, ठीक आहे। तर स्वस्तिक नावाचं आपण सर्वात आधी स्वस्तिक नावाला घेऊया पहिले, ठीक आहे। स्वस्तिक जे आहे ते एक PNG आहे, ठीक आहे। अशा प्रकारे ऑरेंज थिंग मध्ये होती ती। कलर ओव्हरले केलं त्याला आणि एक इनर शॅडो केला, ठीक आहे। आणि त्याच्या बाजूने मी एक लाईन ड्रॉ केली, ठीक आहे। आता ही जी फॉन्ट आहे इन्फिनिटी 10 नावाची फॉन्ट आहे, ठीक आहे। इथे तुम्ही नॉर्मल फॉन्ट सुद्धा यूज करू शकता, असं नाही की तुम्हाला कॅलिग्राफी वगैरेच यूज करायची, ठीक आहे। आणि परिवारतर्फे ह्या नावाची जी फॉन्ट ही श्रीलिपी 0713 नावाची फॉन्ट आहे, आणि ही जी आहे 2435, ठीक आहे। सर्व जास्त करून तर श्रीलिपी फॉन्टच मी इथे या ठिकाणी यूज केलेले। त्यानंतर ह्या टेक्स्टला इफेक्ट वगैरे कसा दिला ते आपण या ठिकाणी पाहूया। आता इथे एक इनर शॅडो दिलेला आहे, जशी ही सेटिंग आहे तशी तुम्हाला फाईलमध्ये भेटूनच जाईल, आणि ते एक ड्रॉप शॅडो दिला, ठीक आहे। या लेअरला पण सेम इफेक्ट दिला आहे। आता गणपतीची जी PNG आहे, ठीक आहे, याला आपण खालून मास्क घेऊन इरेज केलेला आहे, जेणेकरून आपण त्याला रिव्हर्स सुद्धा करू शकतो। आणि ते एक शेप क्रिएट केलेला आहे आणि त्याला वाईड लाईट म्हणून इफेक्ट दिलेला आहे, ठीक आहे। कलर घेऊन शेप क्रिएट केला आहे सर्कल, आणि इथे वाईड लाईट इफेक्ट दिलेला आहे। त्यानंतर अजून एक इलिप्स आपण ॲड केलेला आहे इथे सर्कल, त्याला स्ट्रोक दिलेला आहे 30%, आणि त्याला आपण वाईड लाईट इफेक्ट ॲड केला आहे, ठीक आहे। आता ही फर्स्ट लेअर आहे आपली, ती कंप्लीट झालेली आहे पूर्ण। आता तुम्हाला PNG वगैरे कसं तुम्ही सेव्ह करणार या ठिकाणी मी सांगतो। तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, गणपतीचा फोटो आणि शेप याला एक वेगळी PNG क्रिएट करायची, आणि एवढा जो पोर्शन आहे त्याला तुम्हाला वेगळी PNG क्रिएट करायची आहे, जेणेकरून तुम्ही कशात पण फिल्मोरा म्हणा किंवा प्रीमियर प्रो ज्यात तुम्ही व्हिडिओ बनवसाल त्यात तुम्हाला वेगवेगळ्या लेअरला इफेक्ट देता येईल, ठीक आहे। इथे आपली फर्स्ट ग्रुप आहे तो कंप्लीट झालेला आहे। आता इथे आपण सेकंड ग्रुपला जाऊया, ठीक आहे। या प्रकारचा आपला सेकंड ग्रुप आहे। इथे आपण मुलाच्या फोटोला कॅमेराला फिल्टर, ड्रॉप शॅडो वगैरे ॲड केलेला आहे, इफेक्ट केलेला आहे,
ठीक आहे. डल फोटो असेल तर तुम्हाला तो इफेक्ट वगैरे देणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथे जसं की सरनेमला वगैरे तिकडे इफेक्ट वगैरे होतं तसं इथे सेम आहे. इनर शॅडो इथे आपण ऍड केलेला आहे याला. ठीक आहे. असं इनर शॅडो आपण व्हाईट थीम मध्ये ऍड केलेला आहे आणि याच्यावर एक ग्रेडियंट ऍड केलाय गोल्डन कलरचा आणि तिथे हार्ट लाईट ऍड केली. ठीक आहे. हा जो फॉन्ट आहे तो 0734 नावाचा श्रीलिपी फॉन्ट आहे आणि हे जे आपण लाईन वगैरे ड्रॉ केली खालच्या साईडनी तो पण एक फॉन्टच आहे विंटेज नावाचा. गुगलला तुम्हाला भेटून जाईल. विंटेज डेकोरेटिव्ह तुम्ही गुगलला टाकलं तर तुम्हाला तिथे तो फॉन्ट जो आहे तो भेटून जाईल. ओके. चिरंजीव नावाचा सेम फॉन्ट आहे तो तुम्ही सेम त्या ठिकाणी यूज करू शकता. तर हे शेप वगैरे कसे क्रिएट केले मी त्या ठिकाणी सांगतो. ओके. आता एक शेपचा एक ग्रुप तुम्हाला क्रिएट करायचा आहे जेणेकरून PNG तुम्हाला शेपची वेगळीच सेव्ह करायची. ठीक आहे. ते इफेक्ट कोणता दिलेला नाहीये. ठीक आहे. आता इथे एक तुम्ही गुगलला टाकला हॉरिझॉन्टल शेप वगैरे तर तुम्हाला तिथे जाऊन भेटून जातील. इथे एक शेप ऍड केलाय जसं की नॉर्मल इथे कलर मध्ये होता आणि याला मी इथे सॉफ्ट लाईट केला. परत याचा एक डुप्लिकेट शेप ऍड केला त्याला पण मी इथे या प्रकारे ड्रॉ केला आणि याला मी जो आहे कलर ओव्हरले म्हणून इफेक्ट ऍड केला. ठीक आहे. आणि याला इफेक्ट वगैरे काही दिलेला नाहीये. ओनली मी इथे कलर ओव्हरलेचा इफेक्ट इथे ऍड केला. परत इथे मी साईडनी बॉर्डर देण्यासाठी मी एक आतल्या साईडला बॉर्डर देण्यासाठी एक स्ट्रोक ऍड केला त्याच शेपचा आणि त्याला मी इथे गोल्डन कलरचं ग्रेडियंट या ठिकाणी मी ऍड केला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो आहे शेप ऍड होतो. तुम्हाला PNG सेव्ह करताना काय करायचं हा जो फोटो आहे हा तो वेगळाच PNG मध्ये सेव्ह होणार. त्यानंतर हे टेक्स्ट आहे हे टेक्स्ट सुद्धा वेगळे सेव्ह होणार आणि हे जे शेप्स आहे हे सुद्धा वेगळे सेव्ह होणार. त्यामुळे इथे 1, 2, 3 नावाच्या लेअर तुम्हाला वेगवेगळ्या PNG मध्ये सेव्ह करावा लागणार. ठीक आहे. मुलीचं ज्याप्रमाणे आहेत ते पण सेमच असणार आहे इफेक्ट वगैरे. तिथे तुम्हाला 1, 2, 3 नावाचे जे लेअर्स आहे PNG मध्ये तुम्हाला सेव्ह करावं लागणार. त्यानंतर इथे जो काही शुभविवाह किंवा साखरपुडा इथे पण मी सेम जसे ग्रेडियंट वगैरे ऍड केला. इथं पण तुम्हाला सेम प्रोसेस करायची. कुठेही कलर थीम वगैरे चेंज करायची नाही. इथे तुम्ही रेड वगैरे कलर अजिबात ठेवणार. ठीक आहे. इथे मी हिंदी वगैरे फॉन्ट मी चा वापर केला. इथं सुद्धा 1, 2, 3 अशा लेअर मी इथे सेव्ह करणार. ठीक आहे. आता नेक्स्ट थीम मध्ये जाऊया आपण नेक्स्ट ग्रुप मध्ये. इथे सुद्धा तुम्हाला या प्रकारचे दोन तुम्हाला PNG सेव्ह करावं लागणार. एक तर शेप आणि एक कार्यस्थळ नावाचं जे आहे पूर्ण एरिया तो तुम्हाला इथे सेव्ह करावा लागणार. ठीक आहे. आणि हे जे सर्व जे PNG वगैरे ते तुम्हाला फाईल मध्ये तर भेटूनच जातील. ठीक आहे. त्यानंतर हे जे निमंत्रक वगैरे याचे एक PNG आणि जसं की शेप वगैरे जसं मी आधी सांगितलं 2 प्रकारचे तुम्हाला PNG सेव्ह करावं. आणि हे जे लाईन वगैरे ऍड केलेले आहेत हे विंटेज नावाचे फॉन्ट हे डेकोरेटिव्ह गुगलला टाका तुम्हाला फ्री मध्ये जी फॉन्ट भेटून जातील. ओके. तर ही सर्व जी फाईल आहे आपले जेवढा पण ग्रुप्स आहे इथे साखरपुड्याचा आहे पण तिथे तुम्ही शुभविवाह टाकून टायटल चेंज करू शकता. अशा प्रकारे आपण पूर्ण YouTube इन्व्हिटेशनचा व्हिडिओ कसा क्रिएट करायचा मी तुम्हाला पूर्ण समजून सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला फिल्मोरामध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ एक PNG तुम्हाला ऍड करून त्याच्यावर इफेक्ट वगैरे ऍड करावा लागेल. ठीक आहे. या प्रमाणे आपण मी एक लेअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही जो बॅकग्राऊंड आहे तो सुद्धा तुम्ही इथे चेंज करू शकता. रेड सुद्धा ठेवू शकता. फक्त तुम्ही जे शेप वगैरे इथे ऍड केलेला आहे त्याचा कलर तुम्हाला लाईट कलर इथे ऍड करावा लागेल. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे हा स्टँडी व्हिडिओ आहे. यात सर्व तुम्हाला उगाच सगळं क्रिएट करावं लागणार. ठीक आहे. शेप वगैरे ऍड केला यात जास्त टाइम लागला व्हिडिओ क्रिएट करायला. हा जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल नेक्स्ट ट्युटोरियल याच्यावरच क्रिएट करू. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि कमेंट बॉक्समध्ये चांगला कमेंट करावं लागेल. ठीक आहे. तर नेक्स्ट ट्युटोरियलसाठी आपण हा व्हिडिओ सजेस्ट करतोय. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि कमेंट करावं लागेल या व्हिडिओसाठी. ठीक आहे. तर आपल्याला या व्हिडिओचा जो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्हाला भेटलाच असेल तर व्हिडिओ जाऊन तुम्ही एक्सट्रॅक्ट करा फाईल जी काय आहे त्यात तुम्हाला सर्व जे मटेरियल वगैरे याचे ओव्हरले वगैरे
याच्यावर आपण ओव्हरले इफेक्ट वगैरे ऍड करणार आहोत. त्यात सुद्धा मी एक फाईल त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि शेअर करा. थँक्यू.